नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. करचरणकृतं वा कार्यजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं, विहितं विहितं सर्वमेतच्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. आणि काका महाराज कोल्हापूरकर यांनी चालू केलेलं 1975 पासून हा सप्ताह आणि आता हा 51वा वर्ष सुरू हा काका महाराज कोल्हापूर यांनी केला. बरोबर. सुरू काका महाराज कोल्हापूर यांनी केलं. त्यानंतर काशीनाथ बाबांना जशी बातमी मिळाली की आपल्या गावामध्ये अंजूरमध्ये सप्ताह चालू झालाय, तेव्हा त्यांनी क्षणार्धही विचार न करता, जशी आपल्या घरामध्ये साखर पडते ना, तुमच्या घरात साखर कधीतरी, तेव्हा मुंगीला बोलवता की फोन करता, काय करता? डायरेक्ट येता ना, डायरेक्ट येते ना मुंगी. तसे काशीनाथ बाबांनी थोडाही वेळ नाही लावला, इथे आले आणि लगेच या सप्त्यामध्ये सामील झाले. त्यानंतर हा सप्ताह काशीनाथ बाबांनी माझा सप्ताह आहे, असा सप्ताह घरचा कार्यक्रम आहे असा कार्यक्रमाला समजलं आणि हा कार्यक्रम जेवढं जमेल तेवढं तनाने मनाने आणि धनाने यासाठी प्रयत्न केले आणि हा सप्ताह वाढवला. याच्यामध्ये आपल्या गावातले बरेचसे मोठे आपले आजोबा आहेत, पंजोबा आहेत, यांनी मदत केली. त्यामध्ये चिंतामणी बाबा तरे, छगन बाबा तरे, बळीराम बाबा आहेत, बाळाराम बाबा आहेत, त्यानंतर गणपत आप्पा आहेत, आप्पा आहेत, श्रीपद आप्पा आहेत, हरी बाबा आहेत आपले, त्यानंतर केशव बाबा आणि माझे आजोबा सखाराम बाबा, यांनी सर्वांनी काशीनाथ बाबांच्या सांगण्यावरती कधी विक्षेप केला नाही. ते जसं सांगतील तसं त्यांना सहकार्य करत गेला आणि आज आपण हा 51वा दिवस, 51वा वर्ष मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत आहोत. विशाल या सप्त्याचं विशेष म्हणजे असं की मागच्या वर्षी दिवाळी किती झाल्या माहिती आहे? 3 दिवाळी झाल्या. 3 एक आपल्या गावासाठी 3 दिवाळी झाल्या.
तर कोणत्या दिन दिवाळी? तर ऐका. पहिलं तर प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये आले, ही पहिली दिवाळी. दुसरी दिवाळी जी आपण करतो, भाऊबीज, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, वसुबारस, बलिप्रतिपदा, ही दुसरी दिवाळी. आणि तिसरी दिवाळी तुम्हाला माहिती का? तिसरी दिवाळी कोणती झाली? समजतं ना? ऐकायला येते ना? की आगरीमध्ये बोलू? ऐकायला येते ना प्रत्येकाला? तिसरी दिवाळी आपला मागच्या वर्षीचा सप्ताह 50वं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव हा किती मोठ्या उत्साहाने साजरा झालाय. दोन्ही दिवाळींना फिका पाडेल असा हा उत्सव मागच्या वर्षी झाला. हे फटाकेही तसेच वाजले. 50 वर्ष झाल्यानंतर हा 51वं वर्ष आला. हा 51व्या वर्षामध्ये एक विशेष बाब आहे. कोणती बाब? तर हा सप्ताह 51वा आहे असं आम्ही कधी समजलंच नाही. कारण 50 वर्ष आम्ही कधीच बाजूला टाकले आणि हा पहिला वर्ष म्हणून आम्ही साजरी करतोय. मग 50 वर्ष बाकीचे फुकट गेले असं का? तर नाही. त्या 50 वर्ष जेवढे काशीनाथ बाबांनी, ते जेवढे आमचे आजोबा असतील, बाकी सगळे केशव बाबा असतील, बाकी सर्व गावातले जे मोठे मोठे मंडळी असेल, यांनी सप्ताह करून करून जे पुण्य जमा केलं होतं ना, ते 51व्या वर्षासाठी आमच्या सर्व तरुणांच्या पदरात टाकलं आणि हा 51वा वर्ष आम्ही मोठ्या आनंदाने साजरी करतो. 51व्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल तर सर्व तरुण मंडळी एकदम युवक आहेत. जेवढे सर्व युवक आहेत त्यामध्ये अभयदा असेल, आकाशदा असेल, जयदेव दादा असेल, त्यानंतर मंदरदादा असेल, भानुदास दादा असेल, बाकी सर्व आपलं उद्धव असेल, आपला मयुरेश असेल, त्यानंतर बाकी सर्व मंडळी, कोणाचं भाईदादा असेल, बाकी सर्व एवढे मंडळी या सप्त्यासाठी कष्ट करत आहेत, रात्री थांबतायत आणि हा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरी करायचा आहे. म्हणून सर्वजण कामधंदे सोडलेत असं नाही. प्रत्येक जण कामाला जाते, प्रत्येकाला चांगला पगार आहे त्यांना. मी एकटाच त्यांच्याबद्दल घरात बसणार आहे फक्त. विठ्ठल विठ्ठल. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरून या बाही भव हाताळी राधा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तिची विठोबा. करिया तिमिरांचा नाश, करिया तिमिरांचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश, तरी वास हृदयी, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. पाहे गुंतलो नेता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा, पायी आता राखावे, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. विठ्ठला विठ्ठला अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणं मागतात. ते मागणं आध्यात्मिक आहे. तुमच्या आमच्या सारखं प्रापंचिक नसून आध्यात्मिक मागणं आहे. असं मागणं का करत? काय मागणं करत? देवा, की हे माझे जे चंचल चित्त आहे ना, हे तुझ्या पायाशी स्थिर कर, माझ्या हाताला धर आणि हा भवरूपी सागर मला पार करून दे. तू चतुरांचा शिरोमणी आहेस, तू गुण आणि लावण्याची खाण आहेस, तू सर्वांचा मुकुटमणी आहेस. विठोबा, तू धन्य आहेस. माझ्यात असलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा तू ज्ञानरूपी प्रकाश होऊन नाश कर. माझ्या बुद्धीला जो आशापाश लागलाय ना, हा तू तोडून टाक आणि माझ्या हृदयात अखंड वास कर. मी अजाणतेपणामुळे या संसारात गुंतलोय, त्यामुळे माझी तुम्हाला चिंता असावी. मी तुमच्या पायावरती नतमस्तक होतोय. तुम्हाला काया, वाचा आणि मनाने शरण येतोय. तुम्ही माझा उद्धार करा.
आणि माझी जागा ही तुमच्या पायाशीच ठेवा. विठ्ठल असं मागणं तुकोबाराय का मागतात? तर मन, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं मन कुठे ना कुठे धावत असतं. या मनाला स्थिरता हवी. आपण विषयामध्ये गुंतलो आहे व आपले काहीतरी वासनेच्या आहारी जातं. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण एकाच गोष्टीची 5 नावे आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चतुष्टय झालं. तर यामध्ये अंतःकरण जोडलं तर हे पंचीकरण होतं. चित्त चिंतन करतं, मन विषयाचं चिंतन करतं, बुद्धी निश्चय करते, अहंकार माझ्यात असलेला मीपणा दर्शवतो आणि अंतःकरण या सर्वांचं प्रतिबिंबच आहे. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबाराय याचकाची भूमिका दर्शवतात. याचकाची भूमिका दर्शवतात. मागणारा म्हणजे एका ठिकाणी मागणारा बनतात तुकोबाराय. मागणारा बनतात. आता मागणारा तुम्ही पाहिलं तर गवतापेक्षा कापूस हलका आणि कापसापेक्षा मागणारा हलका. पण प्रश्न इथे असा निर्माण होतो, वारा हा गवताला उडवून नेऊ शकतो, वारा हा कापसालाही उडवून नेतो, पण वारा हा मागणाऱ्याला का उडवून येत नाही, याचकाला का नेत नाही? तर वाऱ्याला अशी भीती आहे का मी याला उडवून नेण्याचा प्रयत्न जर केला तर हा मला तर नाही ना अडवणार, मला तर माझ्याकडे काय मागणार नाही ना. याकरिता तुकोबाराय बोलतात की काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत लागत असो. विठ्ठल की वारा हा गवताला देखील उडवून नेऊ शकतो, कापसाला देखील नेऊ शकतो, पण मागणाऱ्याला नेऊ शकत नाही. का तर तो हा माझ्याकडे काहीतरी मागेल, माझ्याकडे काहीतरी मागेल या भीतीपोटी तो त्याला उडवून नेत नाही. तुकोबाराय बोलतात की काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. तुकोबारायांचे वडील बोल्लोबा मोरे आणि त्यांची आई कनकाई माऊली हे दोघं चांगला संसार चालू होता. बोल्लोबा मोरे दरवर्षी वारीला जात असतात. आजही तुम्ही आषाढी वारी केली का नाही केली? या आज एवढा पाऊस पडला, चिखल झाला, आज एवढी मोठी आषाढी वारी पुन्हा गेली. तसे ते वारीला जात असत. वारीला गेल्यानंतर वारीला जात असताना कनकाई माऊली त्यांना हट्टच धरून असत की मी वारीला येते, मलाही यायचंय. पण बोल्लोबा मोरेंना माहिती आहे स्त्रियांना कुठे नेलं पंढरपूरला तर ते तिथे काय करतील? भजन करतात. बरोबर ना? भजनच करतात ना. काहीतरी मागतात देवाकडे, काहीतरी मला हे दे ते दे. तसं बोल्लोबा मोरेंना ही गोष्ट माहीत होती. त्यांनी दरवर्षी तेच बोलायचे की पुढच्या वर्षी नाही, नंतर नाही. आणि एक वर्ष कनकाई माऊलीने पण हट्टालाच पेटलेला आहे. बॅग वगैरे सगळं भरूनच ठेवलंय. आता तुम्ही फक्त वारीला निघा, मी तुमच्या मागेच आहे ना. बोल्लोबा मोरे यावर्षी निघाले, बोलले अहो मलाही वारीला यायचंय. अरे तू पुढच्या वर्षी तुला नेतो नेहमीप्रमाणे. कनकाई माऊलीने पायच धरून ठेवला, पाय लक्ष्मीचे हाती पायच धरून ठेवले. बोल्लोबा मोरेंना कळलं की आता आपलं काही चालणार नाही, बस झालं, बरेच वर्ष झाले, आता एकदा घेऊन जातो. नेतो पण एक अटीवर नेतो. कोणती अटी माहिती आहे का? मी तुला नेईन पण गप कुमार राहायचं, आवाज वगैरे अजिबात करायचं नाही, देवाकडे काय मागायचं नाही. बोलले चालेल, नाही मागणार, तुम्ही बोलाल तसं, पण मी वारीला येणार. त्या वारीला येणार पण काय मागायचं नाही. आता तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला पंढरपूरला नेईन, पण तुम्ही तिथून काय खेळणी घ्यायची नाही. तुम्ही यायला तयार व्हाल का? तुमचं मूड खराब होणार ना. तसे कनकाई माऊली नाराज झाले, नेलं. आणि बोल्लोबा मोरेंची एक विशेष बाब होती. जेव्हा बोल्लोबा मोरे हे पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जात असत, दर्शनासाठी जात असत, तेव्हा पांडुरंग परमात्मा त्यांच्या सेवेचे ऋण म्हणून आहे ना असे मान खाली करून उभा राहत असत. बोल्लोबा मोरे दर्शन यावर्षी गेल्याप्रमाणे बोल्लोबा मोरे गेले, दर्शन घेतलं आणि पुढे गेल्यानंतर कनकाई माऊली मागे दर्शन घेत होत्या. आता दरवर्षी एवढं कर्ज आहे, एवढं सप्ते केलंय, भजन केलंय, हरिपाठ केलंय, याचं एवढं कर्ज आहे, हे कर्ज कसं फेडायचं? बोल्लोबा मोरेंकडे कर्ज आहे की नाही पांडुरंगाचं?
हे कर्ज फेडायचं आहे. गोलोबा मोरे तर कधी काय मागतच नाही. मग त्याकरिता पांडुरंगाने पाहिलं, गोलोबा मोरेंनी असं दर्शन घेतलं आणि जसे निघत होते पांडुरंगाने अलगद असं बघितलं, गेलो. आता कनकाई माऊलीने जसा पायावरती माथा ठेवला तसा या संधीचा फायदा, नवीन गिराईक दिसतो यावर्षी, याचा फायदा उचलला पांडुरंगाने आणि सांगितलं, आईसाहेब तुम्ही जरा नाराज दिसताय. आईसाहेब पण आता त्यांना विचारावं आणि यांनी लगेच सांगितलं की मला लग्न झाले, एवढे वर्ष लग्नाला झाले, पण कुस मात्र माझी अजून कुस माझी पवित्र झाली नाही. पांडुरंगाने क्षणाचाही विचार न करता डायरेक्ट सांगितलं की जा, तुला मुलगा होईल. आता मुलगा होईल बोलल्यानंतर एवढा आनंद झाला की अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेवले. बोललो पण पुढे गेले, पण गरुड खांबाला आलिंगन दिलं, थोडं वेळ ध्यान केलं. बघता तर अजून कनकाई माऊली येतच नाही. गोलोबांची ही गोष्ट लक्षात आली की कार्यक्रम झालाय मागे काहीतरी. गोलोबा तसेच आल्यानंतर गोलोबांनी बघितलं की जाताना तर ही दुःखी दिसत होती. तुम्हाला खेळणी घ्यायची नाही सांगितलेलं ना मी, तेव्हा ती नाराज होती आणि आता दर्शन घेऊन येते तर एकदम आनंदी टवटवीत चेहरा दिसतोय. विचारलं गोलोबांना कळलं की हिने मागितलं. लगेच विचारलं, आपण काही मागलात का? ती म्हणाली, मी कशाला तुमची आज्ञा मोडू. तर प्रत्येक जण आज असंच बोलतो ना, मी कशाला तुमच्या आज्ञा मोडू. पण मला त्यांनी स्वतःहूनच विचारलं तर मी काय मुकी आहे का? मला स्वतःहूनच जर त्याने विचारलं तर मी मुकी थोडीच आहे. आणि स्त्रियांना तेच पाहिजे असतं ना, कोणीतरी विचारावं तर मी सगळं सांगावं. पांडुरंगाने विचारलं, मला त्याने विचारलं दुःखी काय, मी सांगितलं. आता एवढे वर्ष गोलोबा मोरेंच्या 7 पिढ्या गेल्या, पण एकाही पिढीला कधी पांडुरंगाकडे परमात्म्याकडे कधी काय मागितलंच नाही. आणि ह्यांच्याकडून ती परंपरा होती ती तुटली. याचा गोलोबा मोरेंना राग आला, डोकं गरम झालं. त्यानंतर त्यांनी लगेच कनकाई माऊलीने हाताला धरलं आणि पांडुरंगाच्या समोर घेऊन गेले. पण जेव्हा गेले ना पांडुरंगाच्या समोर, तेव्हा पांडुरंग परमात्मा मात्र मान अशी होती ना, की मान आता अशी झाली. कारण मागितलं ना, ऋण संपलं, कर्ज संपलं, आता तू माझा नाही राहिला, असं ही भावना म्हणजे होती गोलोबा मोरेंची. आणि सांगितलं की ह्याच्याकडेच तू मागितलं ना, ह्याच्याकडेच जर मागितलं ना, ह्याला सांग तू मुलगा देणारच बोलला ना, पण त्याला सांग मुलगा असा दे तुझी सेवा करेल, संतांची सेवा करेल, असा मुलगा दे. मग कनकाई माऊलीने सांगितलं, ठीक आहे तुम्ही बोलाल तसं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक असं म्हटल्यानंतर काही वर्षांनी त्याच वर्षी तुकोबराय त्यांच्या पोटी जन्माला आले. विठ्ठल विठाला त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर मग लक्षात आलं की काही वर्षांनी मग तुकोबराय त्याची सेवा करू लागले. मग गोलोबा मोरेंना आणि कनकाई माऊलींना कळलं की त्याच्या आशीर्वादाचा हा परिणाम. पण आपणही मुलगा मागतो, मुलगी मागतो, प्रत्येक जण बोलतो का मला मुलगा होऊ दे, मला मुलगी होऊ दे. देवाकडे जर मुलगा मागत असाल किंवा मुलगी मागत असाल तर फक्त 3 प्रकारामध्ये मागायची. 3 प्रकारामध्ये मुलगा किंवा मुलगी असेल काय ते मागायचं. एक तर तो भक्त असावा, त्यानंतर तो दाता असावा आणि तो शूर असावा. तर भक्त असावा म्हणजे कसा असावा? भक्तामध्ये बरेच आहेत, तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, मारुती आहेत, सर्वजण भक्तामध्येच आहेत. ह्याच्यापैकी आपल्याला कोणताही चालेल की नाही. हनुमंतराय देखील भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊनच अंजनी मातेला प्राप्त झाले. हनुमंतराय भगवान शिवाचा अवतार आहे. त्यामुळे जर मुलगा मागत असेल किंवा मुलगी मागत असेल तर तो भक्त असावा. त्यानंतर सांगितलं की तो दाता असावा. आता दाता कोणासारखा असावा? एकतर कर्णासारखा असावा, एकतर बळीराजासारखा असावा. बळीराजाने भगवान परमात्म्याला 3 वामन अवतारामध्ये 3 पग भूमी देण्याचं वचन दिलं होतं. किती? 3 पग. 2 पग झाले आणि 3रा पग विचारलं भगवान परमात्म्याने, पूर्ण विश्व व्यापलं आणि 3रा पाऊल मी कुठे ठेवू असं विचारल्यानंतर बळीराजाने सांगितलं, तुका म्हणे बळी
नंतर कर्ण ही दानशूर कुंडल, त्याला माहित होतं कर्णाला की हा इंद्र आहे, इंद्र काही किंवा दुसरा कोणता ऋषी नाही, आणि महाभारतात माझा पराभव व्हावा, महाभारताच्या युद्धामध्ये माझा पराभव व्हावा याकरिता हे मागणं मागायला आले. पण तेव्हा कर्णाने असा विचार केला नाही की जर मी कवच आणि कुंडल यांना दिले तर मला मृत्यूला सामोरे जावं लागेल. त्याच्यामध्ये क्षणभराचाही विचार केला नाही. कर्णाने जसं सांगितल्याप्रमाणे कवच आणि कुंडल काढून दिले. त्यानंतर मुलगा मागावा तर तो शूर असावा. आता शूर बोलले तर शूर बरेच आहेत. त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, एकतर छत्रपती शिवाजी महाराज सारखे असावे, एकतर मग त्यांचा छावा असावा. अशा तीन प्रकारामध्येच फक्त देवाकडे मागणं मागावं. एकतर तो भक्त, दाता आणि शूर, समजलं ना? या तीन मध्येच असावा. प्रकारामध्येच असावं. त्यानंतर काही मागणे आपण देवाकडे काय मागतो, मागण्यामध्ये दुसरी आणखी 4 प्रकार आहेत. काही जण मागतात देवाकडे, मागण्यामध्ये 4 प्रकार कोणते ते, काही जण असतात की जे देवाची भक्ती करत नाही आणि देवाकडे काही मागतही नाही, त्याला नास्तिक बोलतो आपण. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे थोडीशीच भक्ती, थोडंसंच मागणं, किंवा थोडंसंच मागणं तर थोडीशीच भक्ती. त्यामध्ये आपण नवस करतो, माझ्या पोरेला होऊ दे, 1.5 दिवसाचा गणपती आणेन, 1.5 दिवसाचा गणपती आपण करतो ना सगळे नवसाचे गणपती कोणाकोणाकडे आहेत ना? तर जे नवसाचे नवस म्हणून करतात, जेवढी सेवा असेल जेवढा तिसरा प्रकार थोडीशी स्फूर मागणी. त्याच्यामध्ये सत्यनारायणाची पूजा पण असेल. सत्यनारायणाच्या पूजेला किती काय काय लागतं, पण आपण एवढी मोठी लिस्ट, प्रसादासाठी लागणारी लिस्ट एवढी असते, एवढी, आणि देवाकडे मागण्याची लिस्ट एवढी आपण देतो देवाकडे. एक हनुमान वडवानल स्तोत्र, त्याच्यामध्ये हवन करून तो मंत्र बोलायचा असतो. फक्त 2-2.5 ते 3 मिनिटाचा मंत्र आहे. त्याच्यामध्ये काय काय लागतं, शेणी लागतात आणि वाळलेली झाडाची काड्या असतात छोट्या छोट्या, त्या लागतात वाळलेल्या. म्हणजे झाडाच्या वाळलेल्या ज्या पडलेल्या असतात ना त्याच काड्या, त्या तोडू नये, ओल्या काड्या तोडू नये, असा होम हवन करताना नियम आहे. आणि तो फक्त शेणी आणि तेवढंच लागतं. त्याच्यामध्ये घ्यायचं श्री गणेशाय नमः, ओम असते श्री हनुमत वडवानल स्तोत्र मंत्र असते, श्री रामचंद्र ऋषी श्री वडवानल हनुमान देवता मम समस्त रोग प्रशमनार्थम आयुरारोग्यैश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त पापक्षयार्थम सीतारामचंद्र प्रीत्यर्थम च हनुमत वडवानल स्तोत्र जपहम करिष्ये. 16 पाठ झालं. याच्यामध्ये थोडंसं पुढे आहे, पण मोजून 2.5 ते 3 मिनिटाचा हा मंत्र आहे. याच्यामध्ये एवढं मागणं मागितलेलं आहे. विभीषणकृत हनुमत वडवानल स्तोत्र आहे हा, याच्यामध्ये एवढं मागणं मागितलेलं आहे. आणि चौथा प्रकार जो आहे ना, की आयुष्यभर सेवा आणि थोडंसंच मागणं, ह्याच्यामध्ये येतात संत. सर्व संत हे याच्यामध्ये येतात. खूप सेवा, आयुष्यभर ते सेवाच करतात आणि थोडंसंही मागत नाही, किंवा ते कधी मागतच नाही. जर मागितलं तर फक्त देवाकडे मागतात. तुकोबाराय बोलतात आम्ही कधी देवाकडे मागतच नाही, देवाकडे काय मागतच नाही. मग तुकोबाराय तुम्ही देवाकडे जर मागत नाही तर मग तुमच्या गाथामध्ये 125 अभंग मागणी पर्यंत ते कोणाचे? तर याचं उत्तर असं, याचा अर्थ असा आपण लावायचा असतो की आयुष्यभर सेवा केली तुकोबारायांची, पण त्याच्यामध्ये मागण्यामध्ये फक्त 125 अभंग आहेत ना, ते अभंग सर्व असेच आहेत. माझी चित्त तुझे पायी आहे ऐसे करी काही, त्यानंतर न करी उदास माझी पुरवावी, असं त्यांची मागणे हे समाजासाठी आहे. आपलं मागणं हे देवाचं मागणं आहे. आपण जे मागतो ना, जे देवाकडे आहे ना
ते आपण मागतो. आणि संत हे देवाकडे आहेत ते नाही मागत, तर देवच मागतात. हा आपला आणि त्यांच्यामधला असणारा फरक आहे. संत देवाकडचं मागत नाही, संत फक्त देवाचंच मागतात. 125 अभंग गाण्यामध्ये आहेत जे फक्त आणि फक्त समाजाकरताच मागणं मागितलेलं आहे. देवाकडे फक्त देवच मागतात. श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा महाभारत चालू होणार होता, महाभारताचं युद्ध होणार आहे असं ठरलं, तारीख वार सर्व ठरलं. त्यानंतर दुर्योधन माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना? दुर्योधन भगवान परमात्म्याच्या भेटीला गेला. तिथे गेलं, पाहिलं तर भगवान परमात्मा निद्रावस्थेत होते. आता भगवान परमात्मा काय झोपले नव्हते. थोडं पुढे जाऊन सांगतो. भगवान परमात्मा झोपले नव्हते, ध्यानात होते. त्यांना तर सकाळी आम्हीच उठवलं होतं. ते कसं तर काकडा करून उठवलं होतं. उठा पांडुरंगा. आणि नंतर दुर्योधन भगवान परमात्म्याकडे गेलाय हे कळल्यानंतर अर्जुनही लगेच गेला. आता अर्जुन इकडे येतोय हे पाहिल्यानंतर दुर्योधन लगेच गेला आणि देवाच्या मस्तकाजवळ बसला. माझा पहिला नंबर, मी पहिला असं अर्जुन आला. आणि अर्जुन काय असंही तो लेट जरी आला असता तरी तो त्याच्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळच बसला असता. भगवान परमात्मा अर्जुनाला हे कळल्यानंतर भक्त आला, आपला कोणताही भक्त आला हे कळल्यानंतर देवाला आनंद होतो. अर्जुनाला भगवान परमात्म्याला आनंद झाला. आणि भगवान परमात्म्याने पाहिलं की अर्जुन आलाय, अलगद डोळे उघडले आणि नंतर सांगितलं काय झालं, कशा करता आला. तर दुर्योधनाने लगेच सांगितलं की आम्ही महाभारतासाठी आपली मदत म्हणून काहीतरी मागायला आलो. तर भगवान परमात्मा बोलले की ठीक आहे, माग अर्जुना तुला काय पाहिजे. असं बोलल्यानंतर दुर्योधन म्हणून लगेच बोलला माझा पहिला नंबर, मी पहिला आलो. सर अर्जुनाच्या अगोदर मी आलो. आता रेशनला तुम्ही समजा जर गेले, प्रत्येक जण तुमच्या मागे आलेली बाई जर तुमच्या पुढे गेली तर तसं दुर्योधनाला राग आला. दुर्योधन बोलला की बाबा मी पहिला आलो. देवाने सांगितलं बघ दुर्योधना, मी 2 शास्त्र म्हणून बोलतोय की अर्जुनाने पहिला मागवा. 2 शास्त्र काय सांगतं तर एक तर पहिली गोष्ट अर्जुन माझा खूप लाडका भक्त आहे त्याकरिता. आणि पहिली गोष्ट तर तो मला सर्वात अगोदर तो मला तोच दिसलाय. आता उठल्यानंतर आपल्याला मागचं पहिले दिसतं का आपल्या पायाजवळचं पहिले दिसतं आपल्याला, बरोबर की नाही. मग तसं पाहिलं तर मला अर्जुन पहिलं दिसला, त्यामुळे मी पहिलं दान त्याला देणार, पहिली इच्छा त्याची पूर्ण करणार. तर तुला ही जर मान्य नसेल तर दुसरं शास्त्र आहे. दुसरं शास्त्र काय तर अर्जुन हा तुझा लहान भाऊ आहे, तू त्याचा मोठा भाऊ आहेस. आणि सगळ्यांच्या घरी वाटण्या होतात ना, वाटण्या होतात की नाही वाटण्या, समजतं ना तुला तुम्हाला काय बोलतंय. तर अर्जुन हा तुझा लहान भाऊ आहे, मोठ्या भावाने वाटणी करायची आणि बारक्या भावाने ती उचलायची अशी रीत आहे. ह्याकरिता मी अर्जुनाला पहिले देतो. दुर्योधन म्हणाला नाहीच, माझंच कर. देवाने विचार केला ठीक आहे, मला माहिती आहे असं हा काम काय मागणार आहे. अर्जुन बोलला देव चालेल, तुझ्या बोलशील ते ठीक आहे. बोललो माग मग तुला काय म्हणायचं. पण मी देताना फक्त 2च गोष्टी देणार. एक तर एका साईडला माझी नारायणी पूर्ण सेना आणि एका साईडला मी एकटा, तोही निशस्त्र. मी युद्ध करणार नाही, मी कोणाच्या बाजूने लढणार नाही, माझं सुदर्शन चक्र कोणावरती सोडणार नाही, कोणाला याच्याने मारणार नाही. मी फक्त निशस्त्र राहणार. जमलं तर मी 4 एकट्याच्या गोष्टी सांगेन. दुर्योधनाने विचार केला मी नारायणी सेना टाकून याच्या एकट्याच्या मागे कशाला लागू. असं येऊन तो 4 गोष्टी सांगणार आहे, छान गोष्टी शिकवणार, तर मी कशाला याच्या मागे लागत असो. मी माझे सैनिक घेतो नारायणी सेना. असं बोलल्यानंतर नारायणी सेना मला पाहिजे असं बोलल्यानंतर देवाने सांगितलं तथास्तु. अर्जुनाला विचारलं की अर्जुना तुला काय लागत असेल ना तू माग. हे 2 नियम फक्त मी याच्यासाठीच ठेवले होते, तुला जे पाहिजे ना तू ते माग. पण अर्जुन बोलला देवा मी तुमच्याकडे फक्त तुम्हालाच मागणार होतो, मी तुमच्याकडे फक्त तुम्हालाच मागणार होतो. पण त्या मूर्खाच्यामुळे मला तुम्ही डायरेक्ट मिळाले, मागणी न मागताच मिळाले. मग मी कशाला माझं मागून काय संपू, मग मी मागणार नाही. बोलले चालेल ठीक आहे. अर्जुनाने देवाकडे काय मागितलं देव मागितला. मग देव मागितला. महाभारताच्या वेळी त्यांच्या साईडला अधर्माच्या बाजूने कोण मोठी मोठी लोक होती. भीष्म, द्रोणाचार्य
भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा मोठमोठे योद्धा त्यांच्याकडे होते. कर्ण, जयद्रथ असेल, सर्व होते. अश्वत्थ, याच्यामध्ये 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. 4 हिताच्या गोष्टी कोणत्या सांगितल्या माहिती? एक, द्रोणाचार्याला कसं मारायचं. दुसरी गोष्ट, भीष्माला कसं मारायचं. तिसरी गोष्ट, कर्णाला कसं मारायचं. आणि चौथी गोष्ट, जयद्रथाला कसं मारायचं. या 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. पण देवाकडे देव मागितल्यानंतर अर्जुनाचा काय झाला? विजय झाला. आणि दुर्योधन एवढी नारायणी सेना घेतली पण हारला. तर 4च हिताच्या गोष्टी सांगितल्या. तसं पाहिलं तर पूर्ण भगवद्गीता सांगितली, पण सांगायचं एक बोललं तर 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. याच्यामध्ये भीष्माला मार, भीष्माच्या पुढे शिखंडी आणून ठेवायची, तो शस्त्र घेणार नाही, आता त्याला मारायचं. अर्जुनाने त्याला मारलं, भीष्माला मारून टाकलं. नंतर द्रोणाचार्याला कसं मारायचं? तर अश्वत्थामाचा हत्ती, अश्वत्थामा नावाचा हत्ती, याला पुढे ह्याला मारायचं. आणि धर्मराजाला सांगायचंय की द्रोणाचार्याला सांग की अश्वत्थामा मारला गेला. फक्त धर्मराजाला सांगितलं का? अर्जुनाला किंवा भीमाला किंवा नकुल, सहदेव यांना नाही सांगितलं का? तर का सांगितलं नाही? धर्मराजावरती द्रोणाचार्यांचा विश्वास होता की धर्मराजा कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, याकरिता. म्हणून खोटं जे खरे बोलतात ना, जे विश्वास ठेवतात ना, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापासून त्याला सावध राहा. त्याच्यामुळे द्रोणाचार्यांना हे देखील मरावं लागलं. द्रोणाचार्यांचा वध केला. नंतर तिसरा कर्ण. कर्ण एवढा महापराक्रमी योद्धा. अर्जुनाच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर अर्जुनाच्या ध्वजावरती साक्षात मारुतीराय होते. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण, पुढे कोण होतं? श्रीकृष्ण परमात्मा होते. एवढा असताना देखील कर्ण हा अर्जुनावरती भारी पडत होता. हे पाहिल्यानंतर अर्जुनाने त्याचा रथाचा जो चाक आहे ना, हा खड्ड्यात टाकला, थोडा पडला आणि एका बाजूने काढायला लागला. कर्ण एका बाजूने चाक असं रथ असं त्याच्यातून बाहेर काढायला लागला. पण तेव्हाही अर्जुन थांबला नव्हता. अर्जुन थांबला नाही हे कळल्यानंतर कर्णाने दाताने बाण खेचून मारत होता. तर ह्या वेळी कृष्ण परमात्म्याने काय केलं माहितीये का? एक कर्ण कोण होता? दाता होता, दानशूर होता. मग भगवान परमात्म्याने एका साधूचं वेश घेतलं आणि गेला. सांगितलं की कर्ण, तू दानशूर आहेस? हो, मी दानशूर आहे. मग मला एक दान देशील का? आता त्याच्याकडे दान मागितल्यानंतर दानशूर लोक नाही बोलत नाही. त्यांनी मागितलं. कर्ण बोलला की ठीक आहे, मी देतो. काय पाहिजे तुम्हाला? तुझा दात आहे ना, दात तो मला दे. कर्णाने काहीच विचार केला नाही. कर्णाला दिसत होतं का माझं मरण आहे आता मी याला दात काढून दिल्याबरोबर कर्ण मी मरणार आहे, याचा विचार देखील कर्णाने केला. पण दात काढून दिला आणि अर्जुनाने कर्णाचा हे वध केला. 3 गोष्टी झाल्या. आणि आता चौथीची गोष्ट सांगितली ती जयद्रथाला मारणं. ती गोष्ट आपण थोड्या वेळात पाहू. चारच हिताच्या गोष्टी सांगितल्या, पण त्या गोष्टी या नवीन वेगळ्या काय मागायची गरज पडत नाही. कारण देवच आलं. आता देव आल्यानंतर दुसरं काय मागायची गरज आहे का? तो स्वतःच सगळी कामं करेल, त्याला सांगायची गरज नाही. त्याने फक्त 4 गोष्टी सांगल्या, पण अर्जुनाचा मात्र विजय झाला. त्यामध्ये एवढी बलाढ्य नारायणी सेना होती. इथे दुसरी कोणाची सेना नव्हती, तर नारायणाचीच होती, त्याचीच सेना होती ती. पण तरी देखील हे 100 कौरव याच्यामधला एकही वाचला नाही. आणि इकडे 5 पांडवांपैकी एकालाही केसालाही धक्का लागला नाही एकेकाच्या. तर मागताना देवाकडे फक्त देवच मागा. तुकोबरे बोलतात की मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी हरीचे पाहिजे. पण त्याच्याकडे मागत असाल तर आपली काय पाहिजे? त्याची भक्ती पाहिजे. जर आपली भक्ती असेल तर तो सर्व इच्छा पूर्ण करतो. पण तो त्याच्या भक्तांची इच्छा पूर्ण करतो. आता भक्ताची इच्छा पूर्ण करायच्या बोलल्यानंतर तो कसा काय पूर्ण करेल? जर तुम्ही दुसरी कोणाची भक्ती केली तर तुमची इच्छा पूर्ण करू शकतो का? आता समजा एखादा नेता आहे जो खूप श्रीमंत आहे, पैसा आहे त्याच्याकडे, पण उदारता नावाचा त्याच्याकडे गुण नसेल तर तो तुमची मागणं पूर्ण करू शकतो का? नाही करत. द्यायला खूप आहे, पण द्यायची इच्छा तोही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आता एक दुसरा मनुष्य आहे, तर तो उदार खूप आहे, पण द्यायलाच काही नाही.
तो देखील तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत. उदार खूप आहे पण द्यायला काहीच नाही. तिसरा गट पाहिला तर तो उदारही आहे आणि श्रीमंत देखील आहे. तुमची इच्छाही पूर्ण करेल. पण नेमकी कोणाची इच्छा पूर्ण करायची? हे सप्त्यासाठी वर्गणी द्यायची का हळदीमध्ये पैसे उडवायचे याची जाणच नाही त्याला. याचा अर्थ तो जाण करणे. मग तो देखील तुमची इच्छा पूर्ण करू शकतो का? नाही करू. त्याला माहितीच नाही नक्की कोणती इच्छा पूर्ण करायची. त्यानंतर चौथा वर्ग असा आला ज्यामध्ये त्याच्याकडे तो उदारही आहे, तो श्रीमंतही आहे आणि त्याला जाणीवही आहे पण शक्ती नाही किंवा पावर नाही. आपण बोलत सत्ता नाही त्याच्या हातामध्ये. एका गरीब मनुष्याचं नाही एका श्रीमंत नेत्याशी भांडण झालं होतं. त्याला कळालं की या गरीबाला ना गरज आहे पैशाची, केस लढायला आणि स्वतःवरती उपचार करायला. मारामारी झाली, त्याला मारलं गरीबाला. त्यानंतर गरीबाला गरज आहे एक कळालं नाही. ह्या चौथ्या आपण यादीमध्ये बोलत आहोत ना त्या मनुष्याबद्दल. तर त्याला कळालं की इथे गरज आहे. आता त्याच्याकडे तो उदारही आहे, त्याच्याकडे त्याला देण्याकरता पैसेही आहेत, त्याला देण्याची इच्छाही आहे, तो देणारही आहे. त्याला कुठे द्यायचं याची जाणीवही आहे. पण तो जात असताना त्याला नेत्याने अडवलं. म्हणजे बिझनेसमॅन कुठे निघाले? चालू त्या गरीबाला मदत करायला. तो बोलतो तो गरीब, त्याच्याशी माझं भांडण झालंय, जर त्याला मदत केली ना तुझं उद्यापासून रेशन बंद. आता असं बोलल्यानंतर तो घाबरला. आता मला सांगा त्याला इच्छा आहे, त्याच्याकडे सर्व गुण देखील आहेत पण हातामध्ये सत्ता आहे का? सत्ता आहे का हातामध्ये? एखादी इच्छा जर कोणाकडून पूर्ण करायची तर त्याच्या हाताला सत्ताही पाहिजे की नाही? पण ती सत्ता आता मग तो देखील तुमची इच्छा पूर्ण करू शकतो का? तुमचं मार्गदर्शन पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत. मग याकरिता सर्व गुण असावे लागतात. म्हणजे सर्व गुण कोणामध्ये आहेत? फक्त एकाकडे. कोणाकडे? आपण काकड्यामध्ये बोलतो अगाई उदारा अगा विश्वंभरा रघुमाईच्या बरा पांडुरंगा. तो उदार अगा सर्वोत्तमा अगा कृष्णरामा अगा मेघश्यामा विश्वविद्या. तो सर्वोत्तम आहे. अगा कृपावंता जीवन सुदर्ता अगा सर्व सत्ता धैर्य. तो कृपावंत आहे. त्याच्या हातामध्ये काय आहे? सत्ता आहे. अवघी विश्वाचा कोण येतो? मालक. याचा अर्थ त्याच्याकडे काय? सत्ता देखील. आणि कोणाला मदत करायची आणि कोणाला नाही करायची याची काय जाण. अगा सर्व जाणा अगा नारायणा करुणा वचन चित्त द्यावे. नंतर त्याच्याकडे जे अधिकार आहे तुका म्हणे नाही अधिकार तशी सरती पायापाशी केली मागे. त्याच्याकडे अधिकार आहे, त्याच्याकडे सर्व आहे. त्याने जर मनात आणलं ना तर तो बहिऱ्याला श्रवण शक्ती देऊ शकतो. बहिऱ्याला श्रवण शक्ती त्याने मनात आणला. तो आंधळ्याला दृष्टी देऊ शकतो. आंधळ्या दृष्टी देतो त्याने मनात आणलं. त्याने जर कृपा केली तर तो मुक्याला बोलता करू शकतो. त्याने जर मनात आणलं तर तो एखाद्या पांगड्या व्यक्तीला देखील, एखादा अपंग व्यक्ती आहे त्याला पर्वत देखील पार करू शकतो. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तो त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. पण त्याकरता त्याचं काय व्हावं लागेल? झोपले का काय? बोल झाले का तुम्ही? माझी भाषा समजत नाही. त्याचं भक्त व्हावं लागेल. पण आता भक्त व्हावं लागेल बोलल्यानंतर तुमच्या समोर प्रश्न आला, आम्ही भक्तच आहोत. तुम्ही बोलालात ना आम्ही इथे 7 दिवस झाले सप्त्याला रोज येतो. पाऊस आहे, एवढा पाऊस आहे, आम्ही पालखी एवढ्या पावसात पालखीला देखील भिजतो. इथं पाऊस असताना देखील आम्ही इथं वेळ वाया न घालवता इथं आलो बोलणार आम्ही भक्तच आहेत. तुम्ही भक्तच आहेत की नाही? आहेत ना. काही जण बोलले आम्ही सोमवारी शंकराच्या मंदिरात दूध घेऊन जातो, आम्ही भक्तच आहेत. बोलवलं मंगळवारी आम्ही गावदेवीच्या मंदिरात जातो, बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात जातो, गुरुवारी आम्ही नॉनव्हेजच खात नाही. श्रावण असला पण आम्ही गुरुवारी खातच नाही. शुक्रवारी बोललं आम्ही आंबटच नाही खात संतोषी मातेचा, आम्ही भक्तच आहोत. शनिवारी बोललं आम्ही इथं हनुमानाच्या मंदिरात येतो, हनुमान चालीसा बोलतो, थोडा वेळ थांबतो, 11 प्रदक्षिणा मारतो, आम्ही भक्तच आहोत. नंतर रविवार आहे तर मुलगीच होता मल्हारीची वारी आम्ही रविवारी आम्ही मल्हारीची भक्त आहेत. भंडारा बिंडारा मस्त आम्ही लावून येतो, आम्ही मल्हारीची भक्त. प्रत्येक जण बोलत असेल ना आम्ही मल्हारीचे भक्त. नंतर बोलतात का आम्ही 7 दिवस नाही जात पण निदान एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरात तुळस वगैरे घेऊन
15 दिवसात 7 दिवसात नाही जात, पण 15 दिवसात तरी जातो. काही जण म्हणतो आम्ही 15 दिवसात नाही जाणार, पण निदान महिन्यातून काय येते, महिन्यात काय येते, चतुर्थी. आम्हाला इथे नाही जायला भेटलं, आम्ही तिथे बाप्पाला 21 मोदक घेऊन जातो. आम्ही कोण आहेत, भक्तच आहेत. काही जण बोलतात आम्ही महिन्यातूनही नाही जात, महिन्यातूनही जात नाही, पण निदान वर्षातून काय पाळतो, महिन्यातून काय पाळतो, श्रावण पाळतो. मग आम्ही कोण आहेत, भक्त. काय जण बोलतात आम्ही महिन्यातून श्रावण नाही पाळत, पण निदान वर्षातून मार्गशीर्ष महिन्यामधले 4ही गुरुवार काय करतो, पूजा करतो. ते बोलतात आम्ही भक्त करतो. आता ते बोलतात आम्ही भक्त. पुढे काय जण बोलतात एवढं नाही जमत आम्हाला बाकी काय नाही जमत, आम्हाला गुरुवार नाही जमत, शुक्रवार नाही जमत, सोमवार नाही जमत, चतुर्थी नाही जमत, पण वर्षातून आता ह्याच्यानंतरचा सण कोणता, याच्यानंतर गणपती. मग आम्ही 10 दिवसाचा गणपती तरी ठेवतो. बाकी नाही जमलं ना, हे काहीच जमत नाही आम्हाला, पण निदान 10 दिवसाचा गणपती ठेवतात. गणपतीला आरती आम्ही 2 टाइम करतो रात्री. हे तुम्हाला लवकर कळालं, हे तुम्हाला पटकन कळालं. तुम्ही नाही जमलं आम्हाला, निदान एवढं तरी करतो. प्रत्येकाचं बोलणं आहे आम्ही काय भक्त आहे, एवढं आहे ना, कळतं ना मला, एवढं तरी मीही भक्तच आहे असं प्रत्येकाचं म्हणणे का मी भक्तच आहे. आता तुम्ही जर भक्त आहात तर मग तुकोबर आहे कोण आहे, बरोबर आहे ना. जर आपण भक्त आपल्याला समजतो तर तुकोबर आहे कोण आहे, तुकोबरांची आणि आपली तुलना होऊ शकते का, एवढी तरी नाही होऊ शकत. तुकोबर आहे बोलतात की आम्ही फक्त 3च वेळेला, फक्त 3च अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आमच्याकडून नामस्मरण होत नाही. बाकी कोणतीही वेळ असो माझी मदत झाली, बाकी आम्ही फक्त 3च वेळ आम्ही फक्त सोडून फक्त 3च वेळ आम्ही सोडतो, याच्यामध्येच आमचं फक्त नामस्मरण होत नाही. तर तुकोबरांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. याकरिता मग तुम्ही बोला आमच्या इच्छा पूर्ण देवाने करायला पाहिजेत की नाही, करायला पाहिजेत. आपण भक्तही आहोत, पण आपल्याला या ठिकाणी भक्ताची जी व्याख्या आहे, भक्ताची खूप व्याख्या आहेत, पण आपल्याला तुम्ही भक्तच आहात, नक्की तुम्ही कोणाला देवायचा माझा विचार नाही, पण या ठिकाणी भक्ताची जी व्याख्या सांगितलेली आहे ना, ती भक्ताची व्याख्या वेगळी, एकदम सोप्या भाषेत सांगतो. जो देवापासून विभक्त राहत नाही ना त्याला भक्त म्हणतात, एकदम सोप्या भाषेत. जो देवापासून विभक्त राहत नाही ना त्याला देवाचा भक्त बोलतात. पण तो कसाही असतो, तो त्याने माळ घातलेली असेल ना आणि तो देवापासून विभक्त आहे, तो देवाचा भक्त नाही. जो देवापासून अभक्त आहे तो जो देवापासून विभक्त आहे तो देवाचा अभक्त आहे. मग अशा अभक्तांची देव इच्छा पूर्ण करेलच अशी गॅरंटी नाही. संकल्प पावलेली सिद्धी जरी राही बुद्धी हरीच्या पाहिजे, त्याच्या पाहिजे जर आपली बुद्धी स्थिर झाली तर तो सर्व इच्छा पूर्ण करेल, सर्व. मग तुम्ही जे सांगाल ते, पण याकरिता जर त्या लेवलपर्यंत जर जायचं असेल ना तर तो त्या लेवलला जो गेला ना मग त्याच्या बाकीचं मागचं काही राहत नाही, तो सगळं सोडून देतो. तो त्या लेवलला जातो तेव्हाच देव बोलतो आम्ही तुझी इच्छा पूर्ण करणार. आता त्याच्या भक्तांसाठी, त्याचा भक्त जो आहे ना त्यासाठी तो कल्पवृक्ष आहे. तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू ते कल्पतरूसारख्या तू इच्छा प्रमाणे, कल्पतरूप्रमाणे तू इच्छा पूर्ण करतो. पण त्याकरिता आपली बुद्धी जी त्याच्या पायाशी स्थिर झाली पाहिजे, आपलं मन एकाग्र त्याच्या पायाशी झालं पाहिजे. म्हणजे देवाचे चित्त हे भक्ताचे चित्त हे देवाच्या पायाशी अखंड असतं, अखंड देवाच्या पायाशी चित्त अखंड राहिलं पाहिजे. आता अखंड चित्त देवाच्या पायाशी ठेवणं स्थिर आहे, सोपं आहे का, ही गोष्ट सोपी आहे का. आपलं पत्रिकेवर असतं अखंड हरिनाम सप्ताह, पण ती लिहिण्यासाठी एवढी गोष्ट सोपी आहे का. आता त्या गांधारीने डोळे झाकून घेतले, नवऱ्याने नाही बघितलं तर आपणही बघायचं नाही. पूर्वी अशा असायच्या गोष्टी, नवऱ्याने नाही केलं तर आपणही नाही केलं. आता तर गांधारीने डोळे झाकून घेतले, नाही बघायचं कठीण आहे पण अशक्य
अशक्य आहे का? घेतलं माझे डोळे बांधून ठेवले तुम्ही, घेतले डोळे बांधून तर काय मी काय करणार? मला दिसणार आहे का? नाही दिसणार. एखाद्याला किडनॅप करतात, किडनॅप तर डोळे झाकून घेऊन जातात, त्याला दिसत नाही. कोणी एखादं ऐकत नाही, जास्त बडबड करतो, त्याच्या तोंडात काहीतरी तोंड बांधून ठेवलं पट्टीने, तो बोलणार आहे का? काय नाही बोलणार आहे. त्यानंतर एखादा लहान पोरगा असेल, इकडे तिकडे नुसती चळवळ करतं, त्याला नेला आणि तिकडे त्या खांबाला बांधून ठेवलं, तो काय करणार? जागेवर थांबेल का नाही? मग अशी चित्ताला अशी कोणती पट्टी आहे का जे चित्ताला बांधून ठेवलं का तो तिथे थांबेल? बरोबर आहे का अशी एकतरी पट्टी? चित्ताला अशी कोणती पट्टी नाही, तो एका जागेवर स्थिर होतही नाही. चित्त एका जागेवर स्थिर होणं हे देवाने त्याला बनवलंच नाही त्यासाठी की तो एका जागेवर स्थिर होईल. त्याला बनवताना त्याची रचनाच अशी भगवान परमात्म्याने केलेली आहे, तो इकडे नाही तर तिकडे, इकडे नाही तर तिकडे, तो एका जागेवर थांबणं त्याच्या रक्तातच, सोप्या भाषेत बोलतो ना आपण, याचे रक्तातच, शांत बसण्याच्या रक्तातच बोलतो. पण तसं हे चित्तच देवाने करून ठेवले तर तो एका जागेवर थांबू शकत नाही. आता एका जागेवर थांबू शकत नाही, एका जागेवर थांबू शकत नाही म्हटल्यानंतर एका ठिकाणी कशा बोलतात की मनाचे संकल्प पाहावे रेसिटी जरी राहे बुद्धी हरीचे पाय. पण हे असं एकदा आपलं चित्त त्याच्या पायाशी स्थिर झालं ना, मग तो आपल्या इच्छा पूर्ण करतो. एकदम सरळ सांगणं, करायचं नाही ते करायचं नाही. आता चित्त, मी एवढं ते सांगतो ना की चित्त एका जागेवर स्थिर राहत नाही, पण ते स्थिर झाल्यावरती तो आपल्या इच्छा पूर्ण करणार. एकदा चित्त स्थिर होतच नाही आणि तो काय आपल्या इच्छा पूर्ण करणार. आम्ही लहान होतो ना तेव्हा शाळेत लहान पोरांचे मला काय तोंडात काय गेली सांगू शकत. तो मला एक बरोबर बोलला, बारीक होतो मी तेव्हा, पण तो हा मुंबईचा डोंगर आहे ना, मुंबईचा डोंगर, ते माझ्या डोक्यावर सोडायला नाही, दुसऱ्या गावात घेऊन तो चल काही सांगतो नाही बोलतो, खरंच बघायचं तुला, दाखव बाबा असं असेल मला पण समजू दे. तुला हा चालेल ठीक आहे बघायचं. बोलते एक काम कर, मला उचलून दे माझ्या डोक्यावर. आता उचलून देणं सोपं आहे का? ते आहे का? तुम्ही देऊ शकता उचलून देणे शक्यच नाही आणि त्याच्यामुळे ते नेण्याचा प्रश्नच येत नाही. पण तसं चित्त हे एका जागेवर स्थिर होऊ शकत नाही आणि हे जर स्थिर झालं ना, मग तो सांगतो की मी तुमची इच्छा पूर्ण आपली बुद्धी स्थिर झाली की मग तो बुद्धी, आता तुम्हाला बुद्धी चाललंय इथं वेगळं, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे एकाच गोष्टीची काय नाव आहे? एकाच गोष्टीची 4 नाव आहेत. चित्त हे याच्यामध्ये चालेल. त्यामुळे जेव्हा हे स्थिर होईल ना तेव्हा तो पूर्ण करणार. म्हणजे तुम्हाला कळलं ना की तो करणारच नाही. हे चित्त का स्थिर होत नाही? चित्त स्थिर व्हायला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात आलं असेल ना की माझं चित्त स्थिर व्हावं. कशाकरिता? त्याने माझी इच्छा पूर्ण करायला, याकरिता आपलं काय चित्त स्थिर झालं पाहिजे. पण ते तुम्ही विचारत ना, तुमच्या मनात आलं असेल ना स्थिर करायचं कसं, तर चित्त काही स्थिर होत नाही. पण तो का स्थिर होत नाही? तर तो वासनेच्या आहारी जातो. कोणीही असलं तर तो वासनेच्या आहारी जातो. चंद्र, इंद्र, मोठमोठे देव देखील त्याच्या आहारी पडतात, भुरळ पडते त्यांना आणि ते त्याच्यामध्ये गुंजले जातात. चंद्र आणि इंद्र हे कोण आहेत? चंद्र आणि इंद्र कोण आहेत? देव. यांना हेही वासनेच्या आहारी गेले आणि यांना काय झालं? चंद्रा पडली भगे आणि इंद्र झाला काळा. तुम्ही बोलला तर चंद्र कधी वासनेच्या आहारी गेला? वासनेच्या या आहारी गेला आणि अहंकार, क्रोध, काम सर्वच्या आहारी गेला. कधी गेला? तर 5 पतिव्रत स्त्री आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. त्याच्यामधली पहिली अहिल्या ब्रह्मदेवाची मानसकन्या. हिचा स्वयंवर ठेवला तेव्हा त्या स्वयंवराची अशी अट होती, असा नियम होता की जो कोणी पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा मारेल ना त्याला अहिल्या ही पती म्हणून त्याचा स्वीकार करेल, त्याला वर्माला घाल. त्याच्यामुळे बरेचसे देव सहभागी होते, मोठमोठे देव त्यामध्ये सहभागी होते. कारण त्याच्यात काही प्रवेश फी नव्हती ना, प्रवेश फी नव्हती. आपल्या क्रिकेटच्या असतात प्रवेश फी असतात म्हणून प्रत्येकजण एंट्री फी, प्रत्येकजण फुकट आहे म्हटल्यावर गेला प्रत्येकजण. त्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा चालू झाली. इंद्र त्याच्यामध्ये सर्वांच्या पुढे होता आणि त्यामध्ये गौतम ऋषी देखील होते. गौतम ऋषी मागे होते, सर्वांच्या मागे. सावकाश ते निघाले चालत आहेत, त्यांच्याकडे दुसरं काय वाहन नव्हतं. इंद्राकडे
ऐरावत होते, तो चांगला पुढे गेला. आणि गौतम ऋषी मागे राहिले. त्यांना पण गौतम ऋषी मागे होते, पण त्यांच्याकडे ज्ञानाची कमी नव्हती. पुढे वाटेत जात असताना भजन करत करत निघाले आणि पुढे एक गाय जणत होती. आपल्याला गाय जणत होती समजतं ना प्रत्येकाला, आपल्या भाषेत डिलिव्हरी गाय जणत होती. तर त्यांच्या लक्षात आलं की गाय जणत असेल ना, तर त्या गायीला प्रदक्षिणा मारली की एका पृथ्वी प्रदक्षिणेचं काय मिळतं, पुण्य मिळतं. म्हणून त्यांनी त्या गायीला लगेच प्रदक्षिणा मारले आणि डायरेक्ट जिथे लग्न होतं ना तिथे गेल्यानंतर सांगितलं की माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेला प्रसंग सगळं सांगितलं आणि लगेच त्यांचं लग्न लावण्यात आलं. बॅनर वगैरे छापलं, लग्न लावलं. नंतर प्रत्येकजण आईस्क्रीम वगैरे खात होतं. तेवढ्यात इंद्र आला. इंद्राने पाहिलं की इथं काय चाललंय, आता इथे लग्न होणार होतं आणि मी सगळ्यांच्या पुढे आलोय. त्याच्यामुळे इथे लग्न कोणाचं लागणार आहे, माझं लग्न लागणार आहे, बरोबर की नाही. इथे लग्न माझं लागणार आहे. त्याने पाहिलं की खाली सर्व वरतून आला ना, त्याच्यामुळे विमानातून आला. त्याला कळालं की खाली काहीतरी चाललंय. त्याला वाटलं की मी दुसऱ्या ठिकाणी आहे. त्याने जरासं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर लक्षात आलं की नाही, हेच लोकेशन मला पाठवलेलं गुगलला लोकेशन हेच पाठवलेलं. नंतर बघितलं त्यांनी आईस्क्रीम खात आहेत, गुण जेवतो, काय मस्त हात पुसून वगैरे निघाले प्रत्येक जण. एवढं पाहिल्यानंतर इंद्र आला. इंद्राने बघितलं की लोकांना विचारायला लागलं त्याच्यात एका वेटरने दिला, घ्या की आईस्क्रीम खाऊनच जा. इंद्राने फेकलं आणि म्हणलं की काय चाललंय इथं, लग्न नक्की झालं कोणाचं. त्याने बॅनर बघितला गौतम ऋषी. नंतर विचारलं का, तर मी पुढे आलोय तर ह्यांचं लग्न कसं काय लागलं, माझ्या तर मागेही कोण नव्हता, गौतम ऋषी पुढे आलेच कसे काय. असं पाहिल्यानंतर इंद्राला सगळा प्रसंग सांगितला की झालेला जो प्रसंग सर्व सांगितला. आणि इंद्र लाल झाला. इंद्र लाल झाल्यानंतर इंद्र तसाच रागाच्या घरात निघून गेला. नंतर त्याला राग कसला आला, त्याचं लग्न झालं नाही म्हणून की त्याचा अहंकार तुटला म्हणून त्याला राग आला. वासनेच्या आहारी गेला, अहंकार तुटला. अहंकारामुळे काय झालं, अहंकार तुटला म्हणून काय आला, राग आला. इंद्राने चंद्राला लगेच फोन केला की सांगितलं, चंद्र तू पटकन घरी ये. घरी आल्यानंतर त्याला सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम करायचा. ठरल्याप्रमाणे चंद्राला सांगितलं की तू काय बनायचा, कोंबडा बनायचा. आणि मी गौतम ऋषींचा वेश घेणार. त्याला सांगितलं की तू ऋषी 2:45 ते 3:30 ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचे आणि स्नानाकरिता गंगेवर जायचे. हे दिनचर्या त्याच्या लक्षात आली इंद्राच्या. आणि इंद्राने चंद्राला सांगितलं की तू लवकरच आरवायचं, कोंबडा बनून आरवायचं. असा एका दिवशी त्यांचं झालं आणि ठरलं. बोलले इंद्र आरवला, इंद्र कोंबडा बनून आरवला. गौतम ऋषी उठले आणि गेले. आणि तो कोंबडा कधीही आरवला. आता तुम्हाला माहिती आहे कोंबडे आता पहिल्या पूर्वीच्या टायमाला होते ना, ते बरोबर ते ब्रह्ममुहूर्ताच्या टायमालाच आरवायचे. आता कधीही आरवतात. मागे एकदा मी लेट झोपलो काहीतरी 2-2:30ला. तर मी आईला बोललो की आई मला लवकर उठू नको, मला झोप नाही झाली, मला डोळे दुखतात नाही, मला लवकर उठू नको. असं बोलल्यानंतर आई बोलली ठीक आहे चालेल. त्यानंतर आपली झोप पूर्ण होत आल्यानंतर आपल्याला कोणी जर आपण जेव्हा झोपेत असू तेव्हा पटकन आपल्याला जाग येत नाही. कोणी बडबड केली तरी पटकन जाग येत नाही. जर दमलेला असेल तर त्याला जाग येत नाही. मी झोपलो आणि एक कोंबड्याचा आवाज आला. आमच्या बाजूला भरपूर कोंबडी ते लोकही येतात, कोंबडा लागते सांगायला, आजूबाजूला आहे तरी. तर विचारलं, त्या कोंबड्याने आरवल्यावर मला जाग आली. एवढ्या लवकर मला जाग आलीच कशी काय. आता एवढ्या लवकर जाग आल्यावर मी पण मला असं वाटत होतं मी माझी झोप झाली. आपल्याला कळतं ना आपली झोप झाली, जरा फ्रेश वाटते. कोंबडा आरवल्यानंतर मी बघितला तर परत ब्लँकेट घेऊन झोपायचं. तर परत एकदा घड्याळ बघितलं तर 12 वाजले. दुपारचे रात्रीचे एवढे म्हणजे कधी आरवलं. इंद्रा सांगितलं तू आरवायचं. नंतर आरवला. ऋषी तिकडे गंगेवरती गेले, स्नान केलं. जेव्हा आले रिटर्न तोपर्यंत याचा फायदा घेऊन इंद्र गौतम ऋषींचा वेश घेऊन आतमध्ये गेला
थोड्या वेळात ऋषी आले. ऋषी म्हणजे पाहिलं त्याला आणि हातात थोडे कमंडलू असेल ऋषींच्या हातात. असं कमंडलूमधून पाणी घेतलं आणि श्राप दिला की तुला भगे पडतील. आणि इंद्र त्यांना कळालं की इंद्राने याच्यामध्ये काय केलं, त्याला चंद्राने देखील त्याला काय केलं, इंद्राला मदत केली. मग त्यालाही श्राप दिला की तू काय करशील, तू काय होशील, काळा होशील. कशामुळे झालं हे? वासनेमुळे झालं. वासनेच्या आहारी गेल्यानंतर ही अशी दुर्दशा होते. पदरात श्राप पडतात. आता नाही श्राप भेटत म्हणून ठीक आहे, वासनेच्या आहारी गेले त्याचा परिणाम असं झाला. रामायणामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की हनुमंतराय, तुम्ही मला पूर्ण रामायण पूर्ण जोपर्यंत 14 वर्षात तुम्ही मला ना पावलावरती काय केलेली आहे, मदत केली. याच्याकरता मी तुमचा ऋणी आहे. मी तुम्हाला काहीतरी देण्यासाठी तत्पर आहे. माझी काहीतरी इच्छा आहे का, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, मी तुमची काहीतरी इच्छा पूर्ण करावी. बरोबर की नाही, इच्छा पूर्ण करावी. तर हनुमंतराय बोलले की ठीक आहे प्रभू, तुम्ही मला देताय ना तर ठीक आहे, माझ्याकडे एक करा. प्रभू रामचंद्र बोलले चालेल, तुम्ही जे सांगाल ते करा. एक काम करा, तुम्ही माझ्या हृदयात काय करा, वास करा. माझ्या हृदयात येऊन तुम्ही राहा. प्रभू रामचंद्र बोलले अहो त्याची काय गरज, मी आहेच ना. राम लखन सीता सहित हृदय बसवून सुरू मी आहेच ना. बोलले प्रभू तसं नाही, तुम्ही क्षत्रिय आहात ना, तुमच्या हातामध्ये धनुष्य असावा आणि त्याला तुम्ही बाण आहे ना असं कानापर्यंत खेचलेला असावा असा, आणि मग माझ्या हृदयामध्ये वास येऊन राहील. प्रभू रामचंद्र अरे माझे हात दुखतील ना तसं राहिलं तर, मी तसंच राहिलं तर. प्रभू तुम्ही बोललेला देणार तर देणार. तुम्ही वचनाचे काय आहेत, पक्की आहे. तुम्ही बोलणे झाले ना. विचारलं प्रभू रामचंद्रांनी की का असं का बोलता तुम्ही. सांगितलं की माझ्या मनाला आहे ना वासना सध्या नाहीये, पण ते कधीही लागू शकते. लागणार नाही पण प्रयत्न होऊ शकतो. जर तसं असं माझ्या मनाने असं करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हातामध्ये असलेला बाण काय करायचा, सोडून द्यायचा आणि माझा सर्वनाश करायचा. तुकोबारांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली की मोठमोठे देखील काय बोलतात की वासनेच्या आहारी म्हणजे चित्ताबद्दल एवढ्याबद्दल तुकोबाराय बोलतात की बहुत चंचल चपल जाता येता न लगे. अर्जुनाला सांगितलं अर्जुनाबद्दल बहुत चंचलही मन कृष्ण समाधी बरोबर श्राम निग्रह म्हणजे वायू दुष्करा. अर्जुनही बोलतो की असं चित्त चंचल आहे, कठीण आहे. प्रभू रामचंद्र बोलतात की चित्त चंचल आहे, कठीण आहे. तुकोबारायांनी याचा विचार केला की मला या भविष्यात असा त्रास कधी होऊ नये, मी कधी भविष्यात असा या वासनेच्या आहारी जाऊ नये. मग तुकोबारायांनी देखील भरपूर सेवा केली, आयुष्यभर सेवा केली. अंजूरच्या सप्त्याला रोज आले आणि काय केलं, देवाला सांगितलं देवा मी आता मागू ना, देवा मी एक मागणं मागतो. तू बोलला ना जर माझ्याकडे गुण असेल तर मी देतो. हो देतो. मग तुम्ही एक काम करा, मला आता माझी मागणी पूर्ण करा. पांडुरंग काय मागणी पाहिजे. पांडुरंगाला वाटलं की तुम्हाला काय करते, काय नाही प्रापंचिक मागतील, काहीतरी माझं लग्न होते, हे होते, ते होते, अलिबाग आहे चाललं, त्याच्यामध्ये कोणाच्या तरी सातबाऱ्यावरती माझं नाव, कोणाच्या तरी सातबाऱ्यावरती माझं नाव. आपल्याला वाटतं की नाही कोणाच्या सातबाऱ्यावरती पटकन माझं एखाद्याचं नाव निघा. तसं पांडुरंगाला वाटलं. पण तुकोबारायांना काय वाटलं, अभंगाचं पाहिजे. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहोय ते करे गाये, राहोय ते करे गाये, राहोय ते करे देवाला सांगितलं की तुला माझ्यासाठी जर काय करायचं असेल ना तर एकच कर, माझं चित्त हे तुझ्या पायाशी स्थिर कर. तुझ्या पायाशी स्थिर कर म्हणजे काय कर नक्की, मला तुझ्या जवळ घे. तुकोबाराय हीच मागणी आहे ना
बऱ्याच अभंगांमध्ये मागितले. जेवढ्या अभंगामध्ये जे काय मागितले ना ते चित्ताबद्दलच मागितले. माझं चित्त तुझ्या पायाशी स्थिर आहे, असं काहीतरी कर, अखंडित राहावे ऐसे वाटती पायी, असे काकडा ऐकला असेल ना तर प्रत्येकाला कळेल की त्याच्यामध्ये फक्त हेच मागणं मागितलं की माझं चित्त ते तुझ्या पायाशी स्थिर कर, माझ्या हाताला धर आणि हा भावरूपी सागर मला काय कर पार करून दे. तू खूप देवाने सांगितलं की अहो एवढं सोपं थोडीच आहे. चित्त एवढं मी सांगितलं चित्त इकडे तिकडे पळतंय, काय त्याला केलं, कुठली पट्टी नाही त्याला बांधून नाही ठेवतात, काय करता येत नाही त्याला बांधून ठेवलं नाही, मग याचं करायचं काय. तू देवाने सांगितलं की हे शक्य थोडी आहे, पण मला सांगा ना नक्की कसं करायचं. तुम्हाला सांगायची काय करायचं, कारण तुम्ही कोण आहात. जातो जातो शिरोमणी जातो रातो शिरोमणी जातो चतुराचा शिरोमणी आहेस तू, गुण आणि लावण्याची खाण आहेस तू, सर्वांचा काय आहेस मुकुटमणी आहेस. तो फक्त स्वतः मुकुटमणी नाही तर त्याने मुकुटमणी ही पदवी कोणाला दिलेली माहिती आहे का. मुकुटमणी पुंडलिक. पुंडलिक कोण आहे त्याचा, नुसता भक्त नाही, एकदम जवळचा जीवलग भक्त. त्याच्यामुळे ही पदवी जर संतांनी ही पदवी जर त्याच्या स्वाधीन केली ना त्याने ती पदवी तो स्वतःकडे ठेवली नाही. भक्त देवाकडे जे असतं ना ते फक्त भक्तासाठीच असतं. पुंडलिकाने त्याची पदवी त्या मागून नाही घेतली, ती देवाने उदार म्हणून त्याला दिलेली. याकरिता देवाकडे मागायची गरज नाही. विठोबा काय आहे, धन्य आहे. एकदा विठोबाचं नामस्मरण प्रत्येक जण करणार की काय करणार, करायचं की नाही, थांबायचं की नाही थांबायचं, करायचंय ना. एकदा हात वरती करा सर्वांनी, प्रत्येकाच्या तिकडे दिसत नाही मला हात वरती करणे. प्रत्येकाने वरती हात करा.
भगवंताने बाकीचे सर्व गुण जे आहेत ना ते आपल्या भक्तांमध्ये दिले, पण एक गुण चतुर नावाचा गुण हा मात्र सर्वांनाच पूर्णपणे दिला नाही. दिला जेवढे भक्त आहेत सगळे चतुर आहेत. उलट तुकोबाई चतुर होते म्हणूनच त्याला असं मागितलं गेलं, पूर्ण देवाला बांधून ठेवलं त्याने. पण याच्यामागे देवाने तो पूर्णपणे तो गुण चतुर नावाचा गुण हा पूर्णपणे कोणाला दिला नाही. तुम्ही विचाराल देव किती चतुर आहे, तर तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं होतं, जयद्रथ आपल्याला जयद्रथ 4 गोष्टी सांगितल्या ना कृष्णाकडून. कृष्ण काय बोलले, 4 गोष्टी 4 हिताच्या गोष्टी सांगू. तर 4 हिताच्या गोष्टी सांगतात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला किती सांगितल्या, 3 सांगितल्या. एक कोणती राहिलेली, जयद्रथाला कसं मारलं त्याच्यामध्ये आपण 11:15 झालं. काय एवढं नाही, आमचे प्रत्येक जण घरी जागर करतच नाही. आपल्या गावाचं जागर आहे, थोडंसं गेलं तर काय एवढं घेऊ ना थोडं वेळ भेटायला. देवाने चतुर नावाचा गुण बाकीचं सर्वांनाच दिला असं नाही. महाभारत युद्ध चालू झालं आणि जयद्रथ माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना. जयद्रथाला एक वर प्राप्त होतं, जरा घाईत सांगतो, शॉर्टकटमध्ये सांगतो. जयद्रथाला एक वर प्राप्त होतं की भगवान शंकराचा भक्त होता तोही. त्याने भक्ती करून देवाकडे काय मागितलं की एका दिवसात पहिली गोष्ट मागितली. पहिली गोष्ट देवाला अमृत आम्ही कोणाला देव नाही, ही एक इच्छा पूर्ण करेल. काय तर तू एक दिवस आहे ना महाभारताचं जेव्हा युद्ध चालू होईल तेव्हा तू 4ही अर्जुन एकटा सोडून तू बाकी 4ही पांडवांवरती काय करशील, विजय प्राप्त करशील. त्यांना एकालाही तू ऐकणार नाही. ते 4 जण एकत्र जरी आले तरी तू एकटा त्यांना काय करशील, बाहेर पडशील. असं सांगितल्यानंतर एका दुर्योधनाने काय केलं, दुर्योधनाला याची ज्ञान होती, याचं ज्ञान होतं. त्याच्यामुळे दुर्योधनाने अर्जुनाला दुसऱ्या ठिकाणी गुंतवलं, दुसऱ्या युद्धामध्ये गुंतवलं. आणि नंतर अभिमन्यू सोबत होता. अभिमन्यूला कसलं ज्ञान कसलं होतं, चक्रव्यूह कसा तोडायचा, पण तो त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं ह्याचं ज्ञान नव्हतं. का नव्हतं तर सुभद्रा त्या टायमाला काय केलेली, झोपली होती. याचा विचार करून अर्जुनाने थांबवलं. त्याच्यानंतर जेव्हा अभिमन्यू धर्मराजाला बोललं की काका मला आतमध्ये जायचं माहिती आहे, पण बाहेर कसं यायचं हे मला माहिती नाही. धर्मराजा बोलला की तू टेन्शन नको घेऊ, काका तुझं आहे ना मागे, तू टेन्शन नको घेऊ, तू पुढे जायचं, आम्ही सर्वजण तुझ्या मागे जाऊ, तुला एकटा सोडणार नाही आम्ही, तुला बाहेर काढायची जबाबदारी आमची. मग अभिमन्यूने चक्रव्यूह भेदत पुढे गेला. पुढे गेल्यानंतर जयद्रथ आडवा आला. अभिमन्यूला पुढे जाऊन दिलं आणि जयद्रथ लगेच आडवा आला. आता धर्मराजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वरच प्राप्त होता की तू इकडे कोणी किती काय कोणाचे पत्र जरी आणलं तरी पण तो सर्वांवरती विजय प्राप्त करणार. त्यानंतर भीम आला. भीम बोलायला लागला तू माझ्याशी युद्ध कर, माझ्या भावाशी काय करतो, माझ्याशी युद्ध कर. तू त्याने सांगितलं की तू तुझ्याशी काय नाही त्याच्याशी काय, दोघांशी युद्ध करतो मी एकटा. नकुल आला, सहदेव आला, चौघांनाही बांधून ठेवलं आणि अभिमन्यू पुढे गेला. याला वर प्राप्त होतं त्याच्यामुळे यानं सगळ्यांना तसंच थांबवलं. अभिमन्यू पुढे गेला आणि अभिमन्यूचा काय केला, वध झाला. अभिमन्यूला मारलं. अभिमन्यू मारला गेला त्याच्यामध्ये. आणि ही गोष्ट अर्जुनाला जशी कळाली ना, आता स्वतःचा मुलगा मेल्यानंतर स्वतःच्या मुलाला खूप नीती करून मारलं बोलल्यावरती बापाला किती त्रास होतो. ही गोष्ट कळाल्यानंतर अर्जुन तसा धावत आला. अर्जुनाने प्रतिज्ञा केली. पूर्वी प्रतिज्ञा करायचं येडच होतं सगळ्यांना, प्रतिज्ञाच करायची, प्रतिज्ञा करायची. अर्जुनाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत तुला जयद्रथाचं मुंडकं झाडापासून वेगळं करीन, नाही तर माझ्या मुलाच्या चितेमध्येच मी पण काय करेन, प्रवेश करेन. असं ही प्रतिज्ञा केली. जेव्हा दुर्योधनाला कळाले ना, तर दुर्योधनाने तिथं आनंद साजरी केला. तिकडे दुर्योधनाला कळालं, कारण दुर्योधनाला काय होतं माहिती होतं की जो जयद्रथाचा जो वध करेल, जयद्रथाचा शिर ज्याच्या हातातून खाली पडेल तो काय करणार, त्याच्या मस्तकात स्फोट होणार आणि तो मरणार. हा वरदान जयद्रथाला त्याच्या बापाने घेऊन दिलं, त्याच्या वडिलांनी घेऊन दिलेलं, वडिलांनी मिळवून दिलेलं होतं. नंतर दुर्योधनाला कळालं की आता आपणच जिंकणार. आता अर्जुनाने त्याला मारलं तरी
त्याच्या मस्तकात स्फोट होणार आणि तो मरणार. आणि एकदा अर्जुन म्हणे की यांच्याकडे आहेच कोण, सगळे चिल्लर आहे होते, चिल्लर. असं नंतर विचार केला, अर्जुनाला सांगितलं की बोलून चुकी केली. नंतर दुसऱ्या दिवशीचं युद्ध चालू झालं. आता ह्यांनी रात्रीच पूर्ण प्लॅन करून ठेवलेलं की जयद्रथाला शक्यतो तर आपण लपवूनच ठेवायचं, एकदम सगळ्यांच्या मागेच ठेवायचं. म्हणजे अर्जुन कापत जरी सरळ आला ना तरी पण हा भेटणार नाही, जयद्रथ मिळणार नाही त्याच्या हातात, अशी सैन्यच असं उभं करून ठेवली. नंतर 4 वाजले, शंखनाद सुरू झाला. 4 वाजले. आता फक्त उरले गेली 2 तास राहिलेले. 2 तासामध्ये माहिती होतं का आता 2 तासामध्ये युद्ध थांबणार. आणि एकदा युद्ध थांबलं की काय होणार, अर्जुन स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करणार. भगवान परमात्म्याने लक्ष दिलं. चतुर भगवान परमात्म्याचं चतुर नावाचा गुण मी तुम्हाला सांगतो. भगवान परमात्म्याने हळूहळू सुदर्शन चक्र काढलं आणि सगळे युद्धामध्ये गुंग होते त्याचा फायदा घेतला आणि अलगद तो सुदर्शन चक्र सूर्याच्या आड नेला आणि सावकाश सूर्यास्त झाला असं वातावरण त्याने तयार केलं. आता सूर्यास्त जसा झालाय तसा तिकडे आनंदाचंच वातावरण ना, कारण आता अर्जुन काय करणार, अग्निसमाधी. अर्जुन मरणार आता, दुसरं काय राहिलंच नाही ना. एकदा अर्जुन गेला की झाला, युद्ध आपणच जिंकलं. असं कळाल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं की दुर्योधनाने जयद्रथला उचलून घेतलं डोक्या खांद्यावरती, कारण त्याच्यामुळे आपण निवडून आलो ना. त्याला घेतलं उचलून, निवडून आल्यासारखं गुलाल वगैरे उचलायचं चालू केलं. गेलं, हार वगैरे घातलं त्याला. आणि इकडे या साईडला नाराज, प्रत्येक जण नाराज झाले. असती वेळ आला. दुर्योधनाने राहू सांगितलं, अर्जुना तुला लक्षात आहे ना तू काय बोलला होता, तुला तुझी प्रतिज्ञा लक्षात आहे ना, तू मला वचन दिलं होतंस ते लक्षात आहे ना. अर्जुन काय बोललाच नाही. अर्जुनाला माहिती आहे आपण शब्दाचा पक्का आहे, तर आपण अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे, काही झालं ते. अर्जुनाने लगेच चिता पेटवली अभिमन्यूची आणि त्या अग्निला 5 फेरे मारले. ही आपली प्रथा आहे आपली. 5 फेरे मारायला चालू केले. 1 मारले, 2 मारले, 3 मारले. नंतर देवाकडे बघतोय अर्जुन, देवा तुम्ही एवढं केलं माझ्यासाठी, आता पण थोडंसं काहीतरी करा. थोडंसं आहे आता, किती झालंय 8:30 झालं, थोडंसंच काहीतरी करा ना माझ्यासाठी. थोडंसं झालं की मग भगवान परमात्मा फक्त हसत होते. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाने असं मारायचं असतं का. सौभाग्य, एखादी स्त्री सती जाते, पूर्वी सती जायच्या तेव्हा ती अशीच सती जाते का. आता सर्व सौभाग्याचं लेणं जेवढं असेल तेवढं सर्व घेऊन जाते का नाही. मग तसं तू क्षत्रिय आहेस, तू क्षत्रिय म्हणून मरणार. मग हातात तुझं धनुष्य घे आणि नुसतं धनुष्य घेऊ नको, तू असं कानाला घेऊनच निघ. दुसरी फेरी मारली, 4थी फेरी मारली आणि 5वी फेरी मारतोय तोपर्यंत असते असं मारतोय. सांगितलं की तेव्हा आता कर ना थोडंसं, आता काहीतरी एकदा काहीतरी वाचव मला, परत प्रतिज्ञा नाही करणार, मग एकदा तर परत नाही करणार, आता चुकी झाली, परत नाही करणार, एकदा वाचव. असं केल्यानंतर देवाने सांगितलं, अर्जुना 5वी फेरी झाली. अर्जुना सांगितलं, अर्जुना तू का म्हणतोयस, का चित्ते अग्नीमध्ये प्रवेश येतोय. अजून सांगितलं, तेव्हा आता नवीन काय तुला अजून सांगायचं, मी कोणत्या लँग्वेजमध्ये सांगू. झालं मात्र मी, अरे पण सूर्यास्त झालाच नाही अजून. तो सूर्य अलगद चक्र काढलं आणि सांगितलं, अर्जुना जयद्रथ, अर्जुना सूर्य. आणि असं सांगितल्यानंतर अर्जुनाला हेही माहीत होतं की त्याचा मस्तक जर आपल्यामुळे जर खाली पडला तर माझ्या मस्तकात काय होणार, स्फोट होणार. त्याने पूर्वी अशी धनुर्विद्या होती की त्याने तो बाण घेतला बरोबर जयद्रथाला असा मारला तर तिकडे तिकडे दुसरीकडे जयद्रथ मरावा नाही याकरिता त्याचे वडील काय करत होते, ध्यान करायला बसलेले. आणि अर्जुनाने तो बाण मारल्यानंतर तो मस्तक डायरेक्ट जाऊन त्याच्या हातात पडला. तर ध्यान करायला बसलेले हातात काहीतरी लागलं म्हणून त्याने हातात डायरेक्ट पटकन खाली टाकले. खाली टाकल्याबरोबर इकडे स्फोट झाला. बापही मेला आणि पोरगाही मेला. आणि अर्जुनाला काय झालं का, तर भगवान परमात्मा काय चतुर आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा चतुर आहे. नंतर सांगितलं की जेव्हा माझ्यात अज्ञान आहे, अज्ञान तिमीर या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. तिमीर आपल्या भाषेत कालव बोलतात. कालव
अंधार अंधार, पण इथे अंधार असा अर्थ नाही त्याचा. तिमिर म्हणजे अज्ञान रूपी अंधकार, अज्ञान रूपी अंधकार. ज्ञानोबा सांगतात की दुर्गांचे तिमिर लावो, विश्व स्वधर्म सूर्यभाव, जो जे मानशील तो ते लावो प्राणी जावो. तिमिर म्हणजे अज्ञान. याकरिता ज्ञानोबांनी तिमिर शब्दाचा उपयोग इथे केला. माझ्यामधलं काय जावं, अज्ञान जावं आणि अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करा आणि माझ्या हृदयात काय करतो, अखंड वास कर. आता अखंड वास कर, पण कसं सांगितलं, अखंड वास नुसतं येऊन करायला सांगितलं का, नाही. ज्ञानरूपी प्रकाश होऊन वास कर माझ्या हृदयात. आता सूर्य सकाळी सूर्य उगवतो आणि मग नंतर 3-4 दिवसांनी आपला उजेड जातो, बरोबर ना. ओके होत का लगेच हातो ना. अज्ञान एकदा तो आपल्या हृदयात आला की आपला अज्ञान काय होईल, नाहीच होईल. तर तो आपल्या हृदयात नाहीये का, काय ज्ञानोबर बोलतात, तैसा हृदयामध्ये राहू की भ्रांतासी का मोक्षावती. मी तुझ्या हृदयातच आहे. आपल्या तुमच्या हृदयामध्ये देव नाही का, देव आहे पण तो आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही, तर देव आपल्या हृदयात आहे ना, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक अहंकार नावाचं एक कवच आहे, अहंकार नावाचा एक पडदा आहे. तो पडदा गेला ना मग देव दिसतो. तो अहंकार जावा, तो ते अज्ञान जावं, याकरता तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून बोलतात. तिसरं चरण सांगतात, करिया की मेरा देवाने सांगितलं माझं भक्ती कशी करायची. कलियुगामध्ये भक्ती करायची भक्ती 2 प्रकार. काय, एकतर कलियुगी उद्धार आणि एक दुसरं की कलियुग माझे भगवान स्वतः सांगतो की कलियुग माझे करावे कीर्तन. पण ते कसं कीर्तन करायचं. आता कीर्तन प्रत्येक जण कसे करतात, तुम्ही बघताय, एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात. प्रत्येक कीर्तन करायची वेगळी वेगळी शैली आहे. प्रत्येकाला कोणाला चांगलं बोलतात ते, कोणाला बोलतात ते. माझ्यासारखं असतं तसं असतं. प्रत्येकाला जसं जमतं तसं करतात. तुकोबारांनी जशी कीर्तनं केली ना, ती कीर्तनं वेगळी आहे. ती फक्त कीर्तनं नव्हती, कीर्तनच होती. पण कीर्तनामध्ये हे जे आम्ही बोलतोय ना, हे इथं राहून जे चाललंय ना, हे समाज प्रबोधन आहे आणि हे व्याख्यान आहे, वक्तृत्व आहे, हे कीर्तन नाही. जसं जे तुकोबारांच्या भाषेत कीर्तन नाही. तुकोबारांच्या भाषेत तुम्हाला माहिती करायचं एका असं सप्ताह चालू होता गावात तुकोबारांच्या टायमाला. तर लोकांनी सांगितलं की तुकोबार आहे, आम्हाला भव्य दिव्य कार्यक्रम पाहिजे. असं भव्य दिव्य कार्यक्रम झाला पाहिजे ना, कार्यक्रम असा भव्य दिव्य झाला पाहिजे, तुमचं कीर्तन ना एकदम भव्य दिव्य झालं पाहिजे. तुकोबार बोलले बघा तुम्हाला नक्की जमेल ना. पहिली गोष्ट, सप्ताह भव्य दिव्य नसतं तर भक्तिमय करायचा असतो आणि तो आज इथे दिसतोय असा. तुकोबारांनी सांगितलं की तुम्हाला नक्की जमेल ना माझं कीर्तन, तुम्हाला पाहिजे तसं भव्य दिव्य करू ना. लोक बोलले ठीक आहे चालेल. कीर्तन चालू झालं, मी नाही आणि कीर्तन कसं केलं तुम्हाला ऐकायचंय का, ऐकायचंय का आता. हा रात्रभर. मग सर्वजण उभे राहा, उभे राहा सर्वजण. स्टँड अप. 2 मिनिटं उभे राहा. विठोबा रखो